पाचोरा शहरासह तालुक्यात आज सायंकाळपासून ढगाळ वातावरण होते. नंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह आणि वादळाने सुरुवात झाली. आधीच गारपीट आणि अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांचे पंचनामे पूर्ण होत नाही तोच आजही अवकाळी पावसासह वादळाने नुकसान सुरू झाल्याने उरला हंगाम पूर्ण वाया जाण्याची भीती आहे. शेतकरी पीक हंगाम काढण्यासाठी धावपळ करीत असताना अवकाळी पावसाने पुन्हा तोंडवर काढल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे शेतकरी हातात झाला असून संकटात सापडलेला आहे. परिसरातील निंभोरी बुद्रुक येथेही या अवकाळी पावसाने शेतीमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हास बघा निसर्ग आता या दिवसात काही पावसाची आवश्यकता नसताना पाऊस पडतोय. आता 2-3 मिनटं आमच्याकडे गारही पडली. बघा 2-4 मिनटं जर गार जास्त चालली असती तर काय होतं, आपल्या हातात काय येणार होते? कांदा बघा, बियाण्याचा कांदा काय येणार होता? काहीच नाही आपल्या हातात. आपलं पूर्ण पीक हे पर स्वाधीन आहे आणि शेतकरी कष्ट करतो पण त्याच्या हातात काहीच नाही. आता सर्व मका, ज्वारी, बाजरी, कांदा, टोटल अद्रक, हळद, टोटल पिकं येऊन गेलेले आहे. आणि आता पाणी आता निसर्ग ह्या दिवसात काही पावसाची गरज आहे का? नाही. निसर्ग पण आपल्यावर कोपतोय आणि देव पण आपल्या बऱ्यावर नाही. शेतकऱ्याच्या पाठीशी ना खालचे ना वरचा, फक्त कष्ट करा आणि आपल्या घरात येईल तोपर्यंत आपल्याला गॅरंटी काहीच नाही. बघा रात्री झोप पण येणार नाही शेतकऱ्यांना. किती आता तोंडाशी आलेला घास, गार चालू झाली होती. तुम्ही सांगा